सेल्फी घेतले मी ते फोटो बघितले, पण काय त्यात काय अक्षरपणे मला कळत नाही. पण ते काही मॉबिंग केलेले फोटो आहे त्याच्यामध्ये. बाकीचे मागचे लोक कट करायचे, 2 जण सेल्फी घेतात दाखवायचं, अशा पद्धतीने चाललेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात काल एका वेगळ्याच विषयाची जोरदार चर्चा सुरू झाली. भाजपचे संकटमोचक आणि राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिलेसोबतचे कथित फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. हे फोटो समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून त्या फोटोंमधील महिला नेमकी कोण याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. शुक्रवारी सकाळपासून हे फोटो फेसबुक, व्हॉट्सॲप, एक्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर वेगानं फिरू लागले. त्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर या संदर्भात पोस्ट केल्यानं या प्रकरणाला आणखी हवा मिळाली आणि चर्चेला वेगही आला. दरम्यान हे फोटो व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी मंत्री गिरीश महाजन यांना याबाबत प्रश्न विचारला. त्यावर महाजन यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया देत हे फोटो बनावट असल्याचा दावा केलाय. महाजन म्हणाले, या फोटोत मी नाही, हे फोटो मॉर्फ करण्यात आले आहेत. एआयच्या माध्यमातून फोटो तयार करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय. या फोटोत आक्षेपार्ह असं काहीच नाही. मागील व्यक्तींचे फोटो कट करून ते माझ्यासोबत जोडण्यात आले आहेत. ते कोण आहे मुलगी आणि काय भूमिका त्याबद्दल? मी आता त्या बाबतीमध्ये सविस्तर खुलासा करणार आहे, पण मी या संदर्भामध्ये आज मुंबईला तक्रार केलेली आहे. फोटो मॉपिंग करून काही फोटो दाखवले जात आहेत, सेल्फी घेतलेले. आता सेल्फी घेतले मी ते फोटो बघितले, पण काय त्यात काय अक्षरपणे मला कळत नाही. पण ते काही मॉबिंग केलेले फोटो आहे त्याच्यामध्ये. आणि ते फोटो फक्त बाकीचे मागचे लोक कट करायचे, 2 जण सेल्फी घेतात दाखवायचं, अशा पद्धतीने चाललेलं आहे. संदर्भामध्ये मी सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात विनंती केलेली आहे आणि मला वाटतं लवकरच काय विषय तो समोर येईल. आपण कायदेशीर भूमिका घेणार आहात? प्रश्नच नाही. मी त्या संदर्भामध्ये तक्रारीच केलेल्या आहेत आणि मी सविस्तर खुलासेवर त्या संदर्भात बोलणार. या प्रकरणानंतर महाजन यांनी कायदेशीर कारवाईचा मार्गही अवलंबलाय. जळगाव सायबर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई आणि नाशिकमध्येही तक्रारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय निर्मित फोटो तयार करून त्यासोबत आक्षेपार्ह मजकूर जोडून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या जळगाव सायबर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हे फोटो सर्वप्रथम व्हायरल करणाऱ्या फेसबुक खातेदाराचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक सतीश गोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. एकीकडे फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलंय, तर दुसरीकडे हे फोटो खरे की एआयच्या मदतीने तयार केलेले बनावट फोटो आहेत याचा उलगडा आता सायबर तपासानंतरच होणार आहे. मात्र एक प्रश्न अजूनही चर्चेत आहे. जर हे फोटो खरोखरच मॉर्फ केलेले असतील तर मंत्री गिरीश महाजन यांना बदनाम करण्यामागं नेमकं कोण आहे आणि या प्रकरणातून पुढे आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार? हे प्रकरण तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट नक्की करा.